नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मेथीचे थेपले. हा अतिशय टेस्टी प्रकार आहे. चपातीसारखं आपण भाजीला लावून सुद्धा खाऊ शकतो आणि नुसताही खायला अतिशय टेस्टी लागतो. तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता. त्यासाठी आपण घेणार आहोत इथे 2 कप गव्हाचं पीठ. 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय आपण. त्यामध्ये पाव कप चण्याचं पीठ घालायचं. याने अतिशय छान चव येते थेपल्याला. आता यामध्ये आपण घालूया 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद घालायची आहे, हिंग घालूया थोडंसं, पाव चमचा ओवा घालायचा आहे, पाव चमचा थोडासा हाताने क्रश करून घालायचा, तीळ घालूया. तिळाने छान क्रंच येतो थेपल्यामध्ये. यात हे आपण आलं आणि मिरचीचं ठेचून असं जाडसरच ठेचून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरला लावून पेस्ट केली तरीही चालेल. यामध्ये आता ही 2 कप मेथी घेतली आहे मी बारीक चिरून. चांगली स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. ही कोथिंबीर घेतली आहे चिरून. त्यात आपण चवीला थोडासा गूळ घालणार आहोत. तुम्हाला नको असला तर नाही घातला तरी चालेल. यामध्ये आपण घालायचे 2 चमचे दही. आता यात घालायचे चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात शेवटी 2 चमचे तेल घालायचे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आधी पाणी घालायचं नाही, कारण या दह्यामध्ये आणि भाजीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी असतं, त्यामुळे आधी पाणी घालायचं नाही. हे बघा, मी अजूनही पाणी घातलेलं नाही अजिबात. त्या मेथीला जे पाणी होतं तेच आहे. आधी त्यातच मळायचे पीठ आणि जर गरज लागली तरच थोडंसं, ते सुद्धा थोडं थोडं अंदाज घेऊनच घालायचे पाणी. पीठ अजिबात जास्त पातळ करायचं नाही आहे, पण जसं चपातीसाठी मळतो तसंच पीठ मळायचे. बघा, आता थोडं थोडं पाणी घालायला हरकत नाही आहे. बघा, आता हे 10 मिनटं असंच ठेवूया आणि मग थेपले करायला घेऊया. 15 मिनटं झाली आहेत. आपलं पीठ आता चांगलं भिजलेलं आहे. याचे आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा करून घ्यायचा आहे. आणि इथे मी लावायला पीठ घेतलेलं आहे. याच्या पातळ चपात्या करायच्या आहेत, फार जाड करायच्या नाही. बघा, हा एवढा गोळा करून घ्यायचा. सगळीकडून सारखंच पातळ लाटून घ्यायचे. गरज असली तर पीठ लावायचं थोडंसं. अशी छान पातळ चपाती लाटून झालेली आपली. अगदी पातळ लाटायची आणि एका ताटात आपण ठेवून देऊया. आणि अशा सगळ्या किंवा तुम्हाला जेवढ्या त्यावेळी हव्या असतील तेवढ्या चपात्या करून घ्या आणि मग एकदम भाजायला घ्यायच्यात. हे मेथीचे दांडे वगैरे असतात, त्यामुळे अगदी गोल होईल असं सांगता येत नाही. हे बघा, ह्या अशा सगळ्या चपात्या आपण लाटून घेऊया. या बघा, आपले थेपले लाटून झालेले आहेत. आता आपण भाजायला घेऊया. आता इथे मी तवा तापत ठेवला आहे. तवा चांगला तापलेला आहे. आता आपण थेपले भाजूया. आणि गॅस अगदी बारीक करून भाजायचे नाही आहेत, नाहीतर मग थेपले असे मऊ होत नाहीत. गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे. आणि तुम्ही तेल, तूप किंवा बटर काही लावून भाजू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथे तूप लावते. गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे, म्हणजे मग आपले थेपले व्यवस्थित भाजलेही जातात आणि चांगले लुसलुशीतही होतात. हे बघा, आपला थेपला भाजून झालेला आहे दोन्ही बाजूने अगदी छान खमंग. असेच आता सगळे थेपले भाजून घ्यायचे. घरात जर मुलं मेथी खात नसतील, मेथीची भाजी,
तर तुम्ही असे थेपले टिफिनला सुद्धा करून दिले तर मुलं नक्कीच आवडीने खातील. त्याबरोबर सॉस किंवा लोणी किंवा चटणी, लोणचं काहीही छान लागतं किंवा नुसतेही खूपच सुंदर लागतात. प्रवासाला वगैरे घेऊन जाता येतील. 4 दिवस चांगले टिकतात, कारण यामध्ये आपण कुठलंही असं ओलं काही घातलेलं नाही, कांदा टोमॅटो वगैरे. त्यामुळे हे अतिशय चांगले 4 दिवस तर अगदी हमखास टिकतात. त्यामुळे तुम्ही प्रवासाला सुद्धा न्यायला हरकत नाही. करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बघा अगदीच पटकन होतात. आता असेच सगळे भाजून घेऊया आपण थेपले. अगदी छान असे मऊ लुसलुशीत असे थेपले झालेले आहेत. अगदी छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि हे असेच राहतात, हे अजिबात कडक होणार नाहीत. हे तुम्ही 4 दिवस जरी ठेवले तरी हे असेच छान मऊ लुसलुशीतच राहतील. तुम्ही नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.